बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कृष्णा आंधळे फरार झाला होता। त्या बीडमधून पुढची बातमी। दादासाहेब खिंडकर यांचा आणखी एका कारणामेसंदर्भातली ही बातमी। बीडमधून मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतो। दादासाहेब खिंडकर यांच्यासह साथीदारांकडून तरुणाला बेल्ट आणि काठीनं मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो। या तरुणाला शेतामध्ये नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली। दादासाहेब खिंडकर हे धनंजय देशमुख यांचे नातेवाईक आहेत। हा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे। तर एका कारची तोडफोड आणि घरावर हल्ला केल्याचा दादा खिंडकर यांचा दुसरा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। असे दोन व्हिडिओ खिंडकर यांचे सध्या व्हायरल होत आहेत। धनंजय देशमुख जे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांचे हे खिंडकर नातेवाईक आहेत। ओंकार सातपुते नाव आहे त्या व्यक्तीचा आणि तो गावातलाच आहे, कुटुंबातला एक जवळचा व्यक्ती आहे। गैरसमज आमचे दूर झालेले आहेत, आमचे वाद आपसातले मिटलेले आहेत। यावर आम्हाला हा वाद आम्हाला कुठेही पुढे आणायचा नाही आहे। आमचा वाद मिटलेला आहे पूर्वीच, परंतु जाणीवपूर्वक हा वाद परत काढला जातोय। परंतु ह्या गोष्टी पाठीमागच्या कुठं दाखवून ह्याने कुठलाही त्यात काही साध्य होणार नाही आहे।